नमस्कार, डॉक्टर भंडारे लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण एफ-वाय बी-कॉमच्या फर्स्ट सेमचा म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये आपण मायक्रोचा अंतर्भाव करणार आहोत, ज्याला मराठीमध्ये म्हणतात व्यावसायिक अर्थशास्त्र आणि आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा त्यात अभ्यास करणार आहोत. आपण बघतच आहोत की अर्थशास्त्राचा जो अभ्यास आहे, तो सातत्याने वाढता दिसून येतो. त्याच्यामुळे अर्थशास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती देखील सातत्याने वाढत आहे आणि यातूनच अर्थशास्त्राच्या अनेक शाखा उदयास आलेल्या आहेत. जशा काही औद्योगिक अर्थशास्त्र असेल, कृषी अर्थशास्त्र असेल, विकासाचे अर्थशास्त्र असेल, श्रमाचे अर्थशास्त्र असेल आणि त्यासोबतच जी आपण अभ्यासणार आहोत व्यावसायिक अर्थशास्त्र ही सुद्धा अर्थशास्त्राची एक नव्यानेच उदयास आलेली उपयोजित शाखा मानली जाते आणि व्यावसायिक अर्थशास्त्र हा अर्थशास्त्राचा असा भाग मानला जातो, की ज्याचा वापर व्यावसायिक निर्णय प्रक्रियेमध्ये केला जातो आणि म्हणूनच व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये व्यवसायाच्या सर्व वैयक्तिक निर्णयांचा अभ्यास हा होत असतो. मग त्यामध्ये त्या एखाद्या वस्तूविषयीची मागणी असेल, एखाद्या वस्तूचा पुरवठा असेल, वस्तूची किंमत असेल, व्यावसायिकाला मिळणारा नफा असेल, या सर्व बाबींचे विवेचन व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केले जाते आणि म्हणून तो अभ्यासाचा विषय महत्त्वाचा आहे. आता याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्याला का करायचा आहे? तर आपण इकॉनॉमिक्सच्या ज्या 2 मेन ब्रँच आहे, मॅक्रो आणि मायक्रो म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र. तर मॅक्रोमध्ये एकूण सर्व घटकांचा अभ्यास केला जातो आणि सूक्ष्ममध्ये फक्त एकच घटकाचा अभ्यास केला जातो हे आपणास आधीच ठाऊक आहे. आणि म्हणूनच यामध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास का येतो व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये? तर आपण सूक्ष्ममध्ये जसं बघतो, की कोणत्या वस्तूचे उत्पादन करायचे, किती प्रमाणात करायचे, कोणत्या पद्धतीने करायचे, तयार झालेले उत्पादन बाजारात विक्रीसाठी कशाप्रकारे पाठवायचे, या विषयीचे सर्व निर्णय जे आहे, ते जसे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक लेव्हलचे येतात, तसंच व्यावसायिकाच्या बाबतीत पण ते वैयक्तिक लेव्हलचे असल्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्राचा अभ्यास कशामध्ये मोडतो? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मोडतो आणि म्हणूनच आपणास आज याचा अभ्यास करावयाचा आहे. आणि म्हणूनच आपण फर्स्ट चॅप्टरमधील काही भाग आज आपण अभ्यासणार आहोत. फर्स्ट चॅप्टर काय आहे बघा, प्रास्ताविक आणि मूलभूत संकल्पना म्हणजेच इंट्रोडक्शन अँड बेसिक कन्सेप्ट्स. आता इंट्रोडक्शन म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र नेमकं काय आहे? ते त्याच्या स्वरूप म्हणणं, व्याप्ती म्हणणं आणि महत्त्व म्हणणं आपल्याला काय घ्यायचंय ते समजावून घ्यायचंय. तर बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत, ज्याला मूलभूत संकल्पना असं म्हणतात. मग त्या कुटुंब असतील, उपभोक्ता असेल, उद्योग संस्था असेल, संयंत्र असेल, उद्योग असेल, म्हणजे कुटुंबाला हाउसहोल्ड असं म्हणतात. उपभोक्ताला कन्झ्युमर, उद्योग संस्थाला फर्म, संयंत्राला प्लांट आणि उद्योगला काय म्हटलं जातं? इंडस्ट्री असं म्हटलं जातं आणि या सर्व काय आहे? बेसिक कन्सेप्ट आहे व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये आणि त्याचाही अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. म्हणूनच सुरुवातीला आपण या प्रकरणामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व या 3 बाबींवर आपण महत्त्वाचा अभ्यास करणार आहोत. आता सुरुवातीला आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्राचा अर्थ समजावून घेण्यासाठी विविध अर्थशास्त्रज्ञांनी व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याख्या मांडलेल्या आहेत. त्यामधील 2 व्याख्यांचा आपणास विचार करायचा आहे. पहिली व्याख्या आपण बघूया मॅकनायर व मेरियन यांची. काय म्हटलंय बघा त्यांनी, व्यावसायिक परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी अर्थशास्त्रीय विचार प्रणालीचा वापर करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय. अर्थात व्यावसायिक परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी. आता व्यावसायिक परिस्थितीमध्ये काय येतं, तर एखाद्या व्यावसायिकाला जेव्हा त्याचा व्यवसाय सुरू करायचा असतो, तो व्यवसाय सुरू करताना त्याला अनेक बाबींचा अभ्यास करावा लागतो. उदाहरणार्थ त्याने जे प्रॉडक्ट निवडलेलं आहे प्रोडक्शनसाठी, उत्पादनासाठी, त्या प्रॉडक्टला बाजारामध्ये मागणी असेल की नाही असणार. ऑलरेडी त्याचे कॉम्पिटिटर त्या प्रॉडक्टविषयी बाजारामध्ये किती असणार आणि मग त्या मागणीनुसार त्याचा पुरवठा त्याला करणं शक्य होईल की नाही होईल. कोणकोणत्या ठिकाणी त्याला तयार झालेलं प्रॉडक्ट करायचंय. या सगळ्या बाबींचा अभ्यास करताना, त्याचं विश्लेषण करताना अर्थशास्त्रामध्ये या सर्व बाबींचा ऑलरेडी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विचार केला जात असल्यामुळे त्या विचार प्रणालीचा वापर व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये करता येतो आणि म्हणूनच नायर आणि मेरियन यांनी तशी व्याख्या मांडलेली आहे. दुसरी व्याख्या जी आपल्याला बघायची जोएल डीन यांची.
आता व्यावसायिक धोरणांची निश्चिती करण्यासाठी अर्थशास्त्रीय विश्लेषणाचा कसा उपयोग होतो, हे दर्शविणारे शास्त्र म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय. आता व्यावसायिक धोरणांची निश्चिती. आता व्यावसायिक परिस्थितीचे विश्लेषण झाले, की जी पुढची परिस्थिती येते ती म्हणजे धोरणं निश्चित करणं. म्हणजे नेमकं आता एकदा एक निश्चित प्रॉडक्ट एखाद्या उत्पादकाने ठरवलं. म्हणजे उदाहरणार्थ साध्या टूथपेस्ट घ्या. एखाद्या उत्पादकाला टूथपेस्टचं प्रोडक्शन घ्यायचं आहे, तर मग ते त्याने नेमकं टूथपेस्टचं प्रोडक्शन घ्यायचं ध्येय निश्चित केल्यानंतर त्याला त्याविषयी धोरणं आखावी लागतात, की आपण सुरुवातीला किती क्वांटिटीचं उत्पादन घ्यायचं, त्याची बाजारपेठ कोणत्या प्रकारची असेल, तर त्यासाठी लागणारं त्याला रॉ मटेरियल किती ठिकाणाहून आणि किती किमतीमध्ये मिळेल. म्हणजे त्याला निश्चित किंमत मिळत असेल, तर मग त्याला सातत्याने कच्च्या मालाचा पुरवठा होईल की नाही होईल आणि याविषयी कसं धोरण आखायचं, या सर्वांचा विचार करण्यासाठी पुन्हा अर्थशास्त्रीय विश्लेषणाचा काय केला जातो, उपयोग केला जातो. कारण ह्या सर्व ज्या प्रक्रिया आहेत धोरणाविषयीच्या, याचा सर्व अभ्यास कशामध्ये मोडतो, तर अर्थशास्त्रामध्ये मोडत असल्यामुळे म्हणून असं म्हटलेलं आहे जोएल डीन यांनी, की व्यावसायिक धोरणांची निश्चिती करण्यासाठी अर्थशास्त्रीय विश्लेषणाचा काय होतो, उपयोग होतो आणि म्हणून हे दर्शवणारं शास्त्र म्हणजे काय मानलं जातं, व्यावसायिक अर्थशास्त्र असं मानलं जातं. आता व्याख्येनंतर आपण व्यावसायिक अर्थशास्त्राच्या स्वरूपाला सुरुवात करूया. नेचर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला नेचर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला जे बघायचं आहे, त्याच्यामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचे जे स्वरूप आहे, ते परंपरागत अर्थशास्त्राच्या स्वरूपापेक्षा भिन्न आहे. कारण त्यामध्ये आपल्याला विविध घटकांचा अभ्यास करताना दिसून येतो. आता ते कोणते-कोणते घटक आहे? त्यामध्ये पहिला जो घटक आहे, तो आहे बघा सूक्ष्मलक्षी आर्थिक स्वरूप. आता व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक पातळीवरील उद्योग संस्थेचा अभ्यास केला जातो. म्हणजेच एकक घटकांचा अभ्यास सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रात जसा केला जातो, त्याचप्रमाणे व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये देखील केला जातो. म्हणून याचं स्वरूप कसं आहे? सूक्ष्मलक्षी आहे, सूक्ष्म आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आपल्याला बघायचं ते म्हणजे आदर्शानुसारी शास्त्र. आता व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये संघटनात्मक उद्दिष्टे कार्यक्षमपणे साध्य करण्यासाठी व्यवस्थापनाला मार्गदर्शन करावे लागते आणि त्यातूनच चांगले परिणाम साध्य होण्यासाठी उद्योगसंस्थेने नेमके कोणते निर्णय घेतले पाहिजे याविषयी स्पष्टीकरण दिले जाते आणि म्हणूनच व्यावसायिक अर्थशास्त्र हे आदर्शानुसारी शास्त्र मानले जाते. आता पुढचा जो मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजेच वर्णनात्मक नसून यथार्थ चित्र दर्शविणारे शास्त्र. म्हणजे नुसतं वर्णन नाही करत, तर जी परिस्थिती आहे त्याचं चित्र स्पष्टपणे दर्शविणारं असल्यामुळे त्याला काय म्हटलंय? यथार्थ चित्र दर्शविणारं शास्त्र असं म्हटलंय. कारण व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये व्यावसायिकाचं धोरणाविषयीची मांडणी असो, निर्णय क्षमता असो, भावी नियोजन असो, या सर्वांसाठी अर्थशास्त्रीय तत्त्वांचा काय होत असतो? वापर होत असतो आणि नुसता वापरच नाही होत, तर त्याविषयीच्या उपाययोजना देखील ते यामध्ये काय केल्या जातात? सुचविल्या जातात आणि एखाद्या वास्तविक परिस्थितीमध्ये व्यवसाय संस्थांना आपलं ध्येय साध्य करण्यासाठी कोणते मार्ग हवे किंवा कोणते मार्ग त्यांनी वापरायला पाहिजे याविषयीचं देखील मार्गदर्शन यामध्ये केलं जातं. म्हणून यथार्थ चित्रदर्शनाचं काय आहे हे शास्त्र आहे. त्यानंतर पुढचं आहे समन्वयाचे स्वरूप. तर समन्वय कशामध्ये? तर सैद्धांतिक आणि प्रायोगिक या 2 बाजूंमध्ये समन्वय साध्य करण्याचं काम कोण करतं? तर व्यावसायिक अर्थशास्त्र करतं आणि मग त्यासाठी सूक्ष्म लक्षी आणि समग्र लक्षी प्रारूपांचा काय केला जातो? उपयोग केला जातो. त्यानंतर पुढचं जो आपल्याला पॉइंट बघायचा आहे, ते म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्र हे काय आहे? शास्त्र आणि कला. आता हे एक उपमा टाइप त्याला दिलेलं आहे. शास्त्र पण आहे आणि कला पण आहे. तर कसं आहे? तर आता इतर इतर जे सामाजिक शास्त्र आहे, त्याप्रमाणेच व्यावसायिक अर्थशास्त्रात सुद्धा नियम आणि सिद्धांताची मांडणी अगदी ज्ञानाचा व्यवस्थितपणे वापर करून केली जाते आणि म्हणूनच व्यावसायिक अर्थशास्त्र हे इतर शास्त्रांप्रमाणे एक शास्त्र आहे आणि मांडणी केल्यानंतर व्यावसायिकाच्या निर्णय प्रक्रियेला कलाटणी देण्याचं काम हे करत असल्यामुळे तिला एक कला देखील काय केलं जातं? मानलं जातं. त्यानंतर पुढचं आपल्याला बघायचं आहे संख्यात्मक जोड. आता एखादा व्यावसायिक ज्यावेळेस त्याच्या नफ्याचा विचार करतो, खर्चाचा विचार करतो, मागची मागणी किती होती याचा विचार करतो, गुंतवणूक किती करायची याविषयी विचार करतो. म्हणजे इथे सर्व संबंध येतो आकड्यांचा. म्हणजे मागणी समजा उदाहरणार्थ मागच्या वर्षी एखादा डस्टर बनवणारी कंपनी आहे आणि मागच्या वर्षी
त्या डस्टरला 200 मागणी होती आणि त्याने 300 डस्टर बनवले. तर 100 डस्टर यांच्याकडे पडून राहिले. तर मग त्याच्यावरून हे ठरवतील, की यावर्षीचा नेमका आकडा किती? म्हणजे सर्व आकड्यांचा विचार कशामध्ये केला जातो? यामध्ये केला जातो आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? संख्यात्मक जोड. संख्याशास्त्रीय शास्त्राची मदत याला घ्यावी लागते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ. आता व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये सामाजिक, राजकीय, पर्यावरण याचा देखील विचार केला जातो. कारण त्याचाही जो परिणाम आहे तो कशावर होत असतो? एखाद्या व्यवसाय संस्थेवर होत असतो आणि त्यानुसार मग तिला आपली जी मूल्य आहे त्या विशिष्ट चौकट आखूनच पूर्ण करावी लागतात. कारण जेणेकरून समाजाला किंवा समाजातील संस्कृतीला त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची बाधा पोहोचणार नाही. याचा सर्व विचार त्याला करावा लागत असल्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भाचा देखील व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये काय केला जातो? विचार केला जातो. आणि या मुद्द्यांवरून आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप निश्चितपणे समजते. आता व्यावसायिक अर्थशास्त्राच्या स्वरूपावरून आपल्याला नेमकी व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाची काय चौकट आहे, हे समजलं. पण आता नेमकं त्याच्यामध्ये कसला अभ्यास केला जाणार आहे, कोणकोणत्या बाबींचा अभ्यास केला जाणार आहे, हे कशावरून समजतं? तर त्याच्या व्याप्तीवरून समजतं आणि म्हणून आपल्याला पुढचा जो मुद्दा घ्यायचा आहे, स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती. आता व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो, त्याच्यामध्ये आपल्याला थोडक्यात काही मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे मागणी विश्लेषण. आता मागणी हा एखाद्या व्यावसायिकाचा आत्मा म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण मागणी जर त्याच्या उत्पादनाला मागणी असेल तरच त्याच्या नफ्यामध्ये काय होणार आहे सातत्याने वाढ होणार आहे. मागणीमध्ये देखील सातत्य असणं काय असतं गरजेचं असतं आणि म्हणूनच मागणी विश्लेषणामध्ये आपल्याला मागणीचे निर्धारक घटक कोणते? मागणीची लवचिकता, मागणीचा पूर्व अंदाज, मागणीमध्ये बदल कशा प्रमाणामध्ये होत असतात. त्यामुळे मागणीशी संबंधित या सर्व घटकांचा अभ्यास व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि मागणीवरूनच मग उत्पादनविषयक निर्णय जे आहेत तो व्यावसायिक घेत असतो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आपल्याला बघायचा तो म्हणजे उत्पादन फलन. आता उत्पादन फलन कशाला म्हणतात? आदान आणि प्रदान यामधील संबंधाला काय म्हणतात? उत्पादन फलन. थोडक्यात आदान म्हणजे काय? अ, उत्पादनाचे जे घटक वापरले जाणार आहे, मग त्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल, संयोजन, कच्चा माल असेल, तंत्रज्ञान असेल, या घटकांचा कशामध्ये समावेश होत होतो? आदानामध्ये समावेश होतो. आणि प्रदान म्हणजे या सर्व उत्पादन घटकांच्या साहाय्याने तयार होणारं उत्पादन म्हणजे काय? प्रदान. म्हणून आदान आणि प्रदान यामधील कार्यात्मक संबंधाला काय म्हणतात? उत्पादन फलन असं म्हणतात. आणि म्हणूनच उत्पादन फलनामध्ये आपल्याला अ, एक उत्पादन घटक वापरत असताना एका उत्पादन घटकाऐवजी जर समजा दुसरा उत्पादन घटक वापरला, तर त्याचा नेमका उत्पादनावर काय परिणाम होतो? म्हणजे उदाहरणार्थ श्रमाच्या ऐवजी जर यंत्राचा वापर केला, तर त्याच्यामुळे उत्पादनावर नेमका वाढण्यावर परिणाम होणार आहे, की घटण्यावर परिणाम होणार आहे? या सर्वांचा अभ्यास त्याच्यामध्ये होत असल्यामुळे उत्पादन फलनाशी संबंधित बदलत्या प्रमाणांचा नियम असेल, अ, प्रमाण प्रतिफल नियम असेल, याचा देखील अभ्यास व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, तो म्हणजे बाजार रचना. आता व्यवसाय संस्था जे उत्पादन घेणार आहे, त्या उत्पादनाची विक्री तिला कुठे करावी लागणार आहे? तर बाजारात करावी लागणार आहे. म्हणून बाजार हा देखील व्यावसायिकासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. कारण त्यावरूनच त्याचे नफ्याचे प्रमाण ठरत असते. आणि म्हणूनच आपल्याला बाजाराविषयी अभ्यास करत असताना बाजाराचे जे वेगवेगळे प्रकार आहे, मग त्यामध्ये पूर्ण स्पर्धा असेल, अपूर्ण स्पर्धा असेल, मक्तेदारीयुक्त स्पर्धा असेल, या सर्व स्पर्धांचा देखील बारकाईने काय करावा लागतो? विचार अर्थशास्त्रामध्ये करावा लागतो किंवा अभ्यास केला जातो. त्यानंतर पुढचा जो आपल्याला मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे उत्पादन घटकांची किंमत निश्चिती. आता जसं आपण वरील उत्पादन फलनामध्ये बघितलं, की उत्पादनाचे घटक जे आहे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे जे महत्त्वाचे 4 उत्पादनाचे घटक आहेत, त्यांची किंमत जर योग्य प्रकारे त्या उत्पादन घटकांना मिळाली, म्हणजे भूमी जो देणारा आहे त्याला जर योग्य प्रकारे खंड मिळाला, एखादा श्रम एखाद्या उत्पादन संस्थेत त्याची श्रमाचं देणगी तो देणार आहे, तर त्या श्रमाची देणगी वेतन स्वरूपात त्याला योग्य प्रकारे मिळाली, भांडवलाला व्याज चांगलं मिळालं, संयोजकाला नफा भरपूर मिळाला. तरच व्यावसायिकाची काय होत जाते? प्रगती होत जाते. आणि म्हणूनच या उत्पादन घटकांची किंमत निश्चितीविषयी अ, वेगवेगळे जे सिद्धांत व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये मांडलेले आहेत. मग त्यामध्ये अ, खंडाचा सिद्धांत असेल,
त्यानंतर वेतनाचा सिद्धांत असेल, नफ्याचा सिद्धांत असेल, या सर्वांचा अभ्यास यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे खर्च व प्राप्ती विश्लेषण. आता खर्च म्हणजे उत्पादकाला उत्पादन घेत असताना करावा लागणारा सर्व खर्च आणि तो खर्चाची जी रक्कम असेल आणि ती ती रक्कम प्लस त्याला जी मिळणारी प्राप्ती म्हणजे उदाहरणार्थ एखादी पेन बनवणारी कंपनी आहे आणि तिने 100 पेन बनवले. 100 पेन बनवण्यासाठी तिला किती खर्च आला आणि 100 पेन विकल्यानंतर तिला किती पैसे मिळाले त्याचे विकल्यानंतर. त्या प्राप्तीमधून त्याला करावा लागणारा जर खर्च वजा केला, तर उरलेली रक्कम त्याचा काय राहतो? नफा राहतो. अर्थात प्राप्ती जितकी जास्त आणि खर्च जितका कमी राहील, तेवढा उत्पादकाच्या नफ्यामध्ये काय होते? वाढ होते. म्हणून खर्च आणि प्राप्ती हे विश्लेषण देखील आपल्या व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये काय आहे? महत्त्व आहे. मग खर्चामध्ये संधी खर्च, सीमांत खर्च, सरासरी खर्च, एकूण खर्च, सीमांत खर्च या सर्वांचा त्याच्यामध्ये काय केला जातो? विचार केला जातो. तर प्राप्तीमध्ये देखील एकूण प्राप्ती, सीमांत प्राप्ती, सरासरी प्राप्ती याचा देखील अभ्यास काय केला जातो? यामध्ये केला जातो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आपल्याला बघायचा तो म्हणजे नफा विश्लेषण. आता आपण जसं बघितलं, की खर्च आणि प्राप्तीमध्ये जेवढी तफावत राहील, मात्र प्राप्ती जितकी जास्त आणि खर्च जितका कमी राहील, तेवढ्या उत्पादकाचा काय वाढेल? नफा वाढेल आणि म्हणूनच नफ्याविषयी विश्लेषणाचा अभ्यास देखील औद्योगिक व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये काय आहे? महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच नफ्याचे नियोजन असेल, नफ्याचे व्यवस्थापन असेल, नफ्याची धोरणं असतील, नफ्याचा पूर्व अंदाज असेल, या सर्वांचा अभ्यास नफा विश्लेषणामध्ये केला जातो. आणि शेवटचा मुद्दा अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा जो आहे, तो म्हणजे भांडवल अर्थसंकल्प विश्लेषण. आता भांडवल एखाद्या उत्पादकाला सातत्याने जर त्याच्या उत्पादनामध्ये गुंतवणूक वाढवता येत असेल, भांडवल त्याला ओतता येत असेल, तरच त्याचा काय होतो प्रगती होताना आपणास दिसून येते. आणि कारण प्रत्येक उत्पादन संस्थेचा मुख्य उद्देश काय असतो? नफा मिळवणं असतं आणि नफा कशाप्रकारे आपल्याला मिळतो हे आपण वरील विश्लेषणावरून आपण पाहिलेलंच आहे आणि म्हणूनच त्या अनुषंगाने भांडवलाचं जे व्यवस्थापन आहे, ते एखाद्या उद्योजकाला करावं लागतं. व्यवस्थापन करावं लागतं म्हणजे काय करावं लागतं, की त्याने जे एवढं भांडवल गुंतवलं आहे, ते भांडवलामधनं त्याला तेवढा नफा प्राप्त होतो का? आणि नफा प्राप्त होत असेलच तरच तो पुढचा विषयीचे काय घेत असतो? निर्णय घेत असतो आणि म्हणूनच भांडवल गुंतवणूक, भांडवलाचा खर्च, प्राप्तीचा दर, गुंतवणुकीसाठी प्रकल्प निवडीचा निर्णय या सर्वांचा अभ्यास भांडवल अर्थसंकल्पन विश्लेषणमध्ये केला जातो. म्हणजे या सर्व मुद्द्यावरून आपल्याला नेमकं व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये विविध चॅप्टरच्या साहाय्याने कसला अभ्यास करायचा आहे, ते नेमके आपल्याला समजते. आपण व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप बघितली, व्याप्ती बघितली. आता आपल्याला पुढचा जो मुद्दा बघायचा तो म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व. आता स्वरूप आणि व्याप्तीमध्ये आपण जे विविध मुद्दे घेतले, त्या मुद्द्यांच्या आधारे व्यावसायिक अर्थशास्त्राचं महत्त्व आपणास कळलंच आहे. पण मुद्द्यांच्या दृष्टीने जर आपण बघितलं, तर पहिला मुद्दा बघा काय आहे? व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त. आपण सुरुवातीलाच बघितलं, की एखाद्या व्यावसायिकाला त्या व्यवसायाविषयी कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तर त्यासाठीच्या अर्थशास्त्रीय तत्त्वांचा त्याला उपयोग होतो, संकल्पनांचा उपयोग होतो. त्याच्यामुळे व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र काय आहे? महत्त्वाचे आहे. त्यानंतर व्यावसायिक परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी आता त्याच्या समोर जी परिस्थिती आहे, त्या ज्या परिस्थितीमध्ये त्याला उत्पादन करायचं आहे, त्याचं सर्व विश्लेषण करण्यासाठी सर्व व्यावसायिक अर्थशास्त्रातील तत्त्वांचा, संकल्पनांचा, सिद्धांतांचा अभ्यास त्याला काय ठरतो? महत्त्वाचा ठरतो. म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्र हे अभ्यासाचा विषय आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्रीय सिद्धांत. आता अर्थशास्त्रामध्ये जे सिद्धांत मांडलेले आहेत, त्या सिद्धांतांचा सुद्धा उपयोग कुणाला होतो? तर व्यावसायिकाला होतो. उदाहरणार्थ बघा मागणीचा सिद्धांत काय सांगतो, की इतर परिस्थिती कायम असताना जर वस्तूच्या किमतीमध्ये घट झाली, तर वस्तूच्या मागणीत काय होते? वाढ होते. याउलट वस्तूच्या किमतीमध्ये जर वाढ झाली, तर वस्तूच्या मागणीमध्ये काय होते? घट होते. म्हणजे आता समजा हे माहिती आहे व्यावसायिकाला, की वस्तूची किंमत जर कमी ठेवली, तर त्याचा नफा कमी होणार आहे आणि जर किंमत जास्त ठेवली, तर मागणी घटणार आहे. तर मग म्हणून तो तो काय करतो, दोघांचं एकत्रीकरण करतो, की नेमकी ग्राहकाचाही खूप त्याच्यामध्ये नुकसान नाही झालं पाहिजे आणि याचंही फायद्याचं रूपांतर तोट्यामध्ये नाही झालं पाहिजे, असा समन्वय तो साधत असतो आणि म्हणूनच अर्थशास्त्रीय सिद्धांताचा उपयोग
त्याला एखाद्या व्यावसायिकाला होत असल्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्राचं महत्त्व आपणास समजून येते. त्यानंतर स्थूल घटकांच्या अभ्यासासाठी देखील उपयुक्त. आता सूक्ष्म घटकांचा एकत्रित अभ्यास म्हणजे स्थूल घटकांचा अभ्यास म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजे मग राष्ट्रीय उत्पन्न असेल, अ, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सरकारला धोरणं आखावी लागत असेल, तर सरकार जे धोरणं आखतं स्थूल लेव्हलनी, तर ते सरकार धोरणं आखण्यासाठी सुद्धा कसा उपयोग करतं, तर सूक्ष्मलक्षी सिद्धांताचाच उपयोग करत असतं. तर म्हणूनच स्थूल घटकांच्या अभ्यासासाठी देखील व्यावसायिक अर्थशास्त्र काय ठरतं? उपयुक्त ठरतं. त्यानंतर पुढचं आहे व्यावसायिक जोखीम कमी करण्यासाठी उपयुक्त. आता एखाद्या व्यावसायिकाला कळलं, की नेमकी कच्च्या मालाची किंमत त्याला किती किती किमतीने कच्चा माल मिळालेला आहे आणि मग त्या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी त्याला किती खर्च येणार आहे आणि मग तो खर्च त्याला झेपेल की नाही झेपणार, त्याची जोखीम तो घेणार की नाही घेणार, हा विचार करूनच तो प्रत्यक्ष उत्पादनामध्ये काय करत असतो, उतरत असतो आणि मग ही जोखीम करण्यासाठी नेमके त्याने कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे? म्हणजे मागणीचा कसा अभ्यास केला पाहिजे, बाजाराचा कसा अभ्यास केला पाहिजे, कच्चा माल कमीत कमी किमतीमध्ये आणि जास्तीत जास्त सातत्याने आपल्याला कसा मिळेल याचा कसा अभ्यास केला पाहिजे. या सर्वांचा अभ्यास कशामध्ये येतो? व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये येत असल्यामुळे व्यावसायिकाची जोखीम कमी करण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्राचं महत्त्व आपल्याला दिसून येतं. आणि त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक सिद्धांत आणि प्रत्यक्ष व्यवहार यांच्यातील समन्वय. आता अर्थशास्त्रामध्ये जे सिद्धांत मांडले गेलेले आहे, आर्थिक सिद्धांत मांडले गेलेले आहे, स्पेशली सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे सिद्धांत मांडले गेलेले आहे, त्यामध्ये काही ना काही गृहीत काय केलं जातं, पकडलं जातं आणि समजा ते गृहीत जर साध्य झालं नाही, तर त्या सिद्धांताची जी फलश्रुती आहे, ती आपणास पाहावयास मिळत नाही. मात्र व्यावसायिक अर्थशास्त्र काय करतं, की जे आर्थिक सिद्धांत मांडलेले आहे, त्या आर्थिक सिद्धांतांचं प्रत्यक्ष व्यवहाराशी काय करतं, समन्वय साधण्याचा प्रयत्न करतं आणि म्हणूनच त्या दृष्टीने व्यावसायिक अर्थशास्त्र सर्वतोपरीने काय आहे, अभ्यासासाठी महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच आपणास व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व समजून येते. हे झाले सर्व आता व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप असेल, व्याप्ती असेल आणि महत्त्व असेल. आता यावरून आपणास असे दिसून येते, की नेमकी व्यावसायिक अर्थशास्त्राची पार्श्वभूमी काय आहे? जी आपल्या फर्स्ट चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शनच्या माध्यमातनं किंवा प्रास्ताविकाच्या माध्यमातनं मांडलेली आहे, ती आपणास सर्व समजते. आय होप की विद्यार्थ्यांना ती नक्कीच समजली असेल. धन्यवाद.